उपनिषदे चारही वेदांना आणि वेद प्रणीत विज्ञानाला कनिष्ठ प्रतीची विद्या मानतात. उपनिषदांनी वेदांच्या अपौरुषेय उत्पत्तीच्या मान्यतेला आव्हान दिले आहे. उपनिषदांनी ब्राह्मणी तत्वज्ञान प्रणित यज्ञाची फलप्राप्ती, ब्राह्मण पुरोहितांना दान या प्रधान मान्यतेचे महत्त्व नकारले. मित्रांनो, व्हिडिओच्या मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केले आहे. आपण पठन करतो आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे जे लिहिले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर सुरू करूया पुढील वाचनाला. परंतु उपनिषदांचे हे काही मुख्य विषय नव्हते. याचे मुख्य विवेचन ब्रह्म आणि आत्मा याभोवती केंद्रित होते. ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व आहे. ब्रह्मात विश्वाला बांधून ठेवण्याची क्षमता आहे. आत्मा ब्रह्म आहे याचा आत्म्याला बोध होणे या विचारात मनुष्याची मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा आहे की ब्रह्म सत्य आहे. आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत. आत्मा ब्रह्म आहे याचे आत्म्याला भान नसते, कारण आत्मा उपाधिग्रस्त असतो. प्रश्न असा आहे की ब्रह्म यथार्थ आहे काय? उपनिषदांच्या सिद्धांताचा स्वीकार करणे किंवा न करणे हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे. बुद्धाला ब्रह्माच्या यथार्थ विषयी कोणतेही प्रमाण उपलब्ध झाले नाही, म्हणून त्याने उपनिषदाचे सिद्धांत नकारले. उपनिषदांच्या रचनाकारांना असे प्रश्न विचारले गेले नाही असे प्रश्न विचारले गेले होते. बृहद्रम्य उपनिषदात महत्त्वपूर्ण स्थान असलेला ऋषी यज्ञवल्क्य यालाही अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्याला विचारण्यात आले होते, ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म काय आहे? आत्मा काय आहे? यज्ञवल्क्य एवढेच उत्तरला, नेती मी जाणत नाही. याविषयी कोणीही जाणत नाही असा विषय यथार्थ कसा असू शकतो, असे बुद्धाचे म्हणणे होते. म्हणून नुसत्या कल्पना विलासावर आधारित उपनिषदांचे सिद्धांत नकारताना बुद्धाला कोणताही संकोच वाटला नाही. बुद्धाचे समकालीन जेव्हा गौतमाने प्रवज्जा स्वीकारली त्या काळी देशात मोठे बौद्धिक आंदोलन सुरू होते. ब्राह्मणवादी दर्शनाशिवाय त्या काळी 62 दार्शनिक विचारधारा प्रचलित होत्या. या सर्व विचारधारा ब्राह्मण विरोधी होत्या. त्यापैकी किमान 6 तरी दखल घेण्या इतक्या महत्त्वपूर्ण होत्या. या महत्त्वपूर्ण दार्शनिक विचारधारापैकी एका विचारधारेचा प्रमुख पूर्ण कश्यप हा होता. याचा सिद्धांत अक्रियावाद म्हणून प्रचलित होता. आत्म्यावर कोणत्याही कर्माचा प्रभाव पडत नाही असे त्याचे मत होते. ते कोणतेही कर्म करो अथवा करवून घेऊ, तो कोणाची हत्या करो अथवा करवून घेऊ, तो कोणाला आहत करो अथवा करवून घेऊ, तो चोरी करो अथवा करवून घेऊ, तो दरोडा टाकू अथवा कोणाकडून करवून घेऊ, तो व्यभिचार करो अथवा करवून घेऊ, तो मिथ्या कथन करो अथवा करवून घेऊ, आत्म्यावर कशाचाही प्रभाव पडत नाही. एखादे कर्म कितीही घृणित असले तरी त्याचे पाप आत्म्याला लागत नाही. एखादे कर्म कितीही पुण्य कर्म असले तरी त्याचे पुण्य आत्म्याला लागत नाही. आत्म्यावर कोणतीही क्रिया होत नाही. मनुष्य मृत्यू पावतो तेव्हा तो ज्या तत्वांचा बनलेला असतो ती तत्वे आपल्या मूळ तत्वात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही उरत नाही, ना काया ना आत्मा. या दार्शनिक विचारधारांपैकी दुसरी विचारधारा नित्यतिवाद म्हणून प्रचलित होती. या विचारधारेचा प्रमुख होता मक्खली घोषात. या सिद्धांताला दैववाद किंवा
पूर्वनिर्णयवाद म्हणून ओळखले जात असे. कोणी काहीही करू शकत नाही किंवा कोणी काहीही होण्याचा प्रतिबंध करू शकत नाही असे त्याचे मत होते. घटना घडतात त्या कोणीही घडवून आणत नाही, कोणीही दुःख निवारण करू शकत नाही, कोणीही दुःखाचा ऱ्हास किंवा वृद्धी करू शकत नाही. या जगात प्रत्येकाच्या वाट्याला जे काही आले ते त्याने उपभोगलेच पाहिजे. तिसरी विचारधारा उच्छेदवाद म्हणून प्रचलित होती. या विचारधारेचा मुख्य प्रवक्ता अजित केशकंबल होता. त्याचा सिद्धांत एक प्रकारे नाशवादाचा सिद्धांत होता. त्याच्या मते यज्ञ होम या बाबी वृथा आहेत. कर्माची फळे अथवा कर्माचे परिणाम अशी गोष्टच अस्तित्वात नाही. जो आत्म्याला उपभोगाची अथवा सोसावी लागतात. स्वर्गही नाही, नरकही नाही. या जगातील दुःख तत्वातून मनुष्याची उत्पत्ती झाली आहे. आत्म्याला यातून मुक्ती नाही. या जगात जे काही दुःख आहे, कष्ट आहेत, त्यातून आत्म्याची सुटका नाही. हे दुःख, हे कष्ट आपोआप नाश पावतील. महाकल्पाच्या 84 लाख योनीतून आत्म्याला गेलेच पाहिजे. तेव्हाच दुःख आणि कष्टातून आत्मा मुक्त होईल. त्यापूर्वी नाही. यातून अन्य मार्गही नाही. चौथी विचारधारा अन्योन्यवाद म्हणून प्रचलित होती. या विचारधारेचा प्रमुख पक्कुद कच्चायन होता. त्याच्या मते प्राणीमात्राची उत्पत्ती 7 तत्वापासून झाली. ही 7 तत्वे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा ही होत. प्रत्येक तत्व दुसऱ्यापासून स्वतंत्र आहे. ही तत्वे एक दुसऱ्याला प्रभावित करीत नाही. ही तत्वे नित्य आहेत, स्व अस्तित्वयुक्त आहेत. त्यांचा कशानेही नाश होत नाही. कोणी एखाद्याचे शीर धडा वेगळे करतो म्हणजे त्याची हत्या होत नाही. शस्त्र 7 तत्वांना भेद करून गेले एवढेच घडते. संजय बेलपुत याची स्वतंत्र दार्शनिक विचारधारा होती. ही विचारधारा विक्षेपवाद म्हणून प्रचलित होती. यालाच संदेहवाद असेही म्हणतात. याचा तर्क असा होता की समजा मला कोणी विचारले की स्वर्ग आहे का? जर मला वाटले की स्वर्ग आहे तर मी हो म्हणेन, पण मला वाटले की स्वर्ग नाही तर मी नाही म्हणेन. जर मला कोणी विचारले की मनुष्याची उत्पत्ती झाली काय, मनुष्याला त्याच्या बऱ्या वाईट कर्माची फळे भोगावी लागतात काय, मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो काय, मी या सर्वांना नाही असे म्हणेन. कारण मला या सर्वांचे यथार्थ अस्तित्व आहे असे वाटत नाही. अशा प्रकारे संजय बेलपुताने आपली विचारधारा मांडली. 6वी विचारधारा चातुर्यमत संदर्भवाद म्हणून प्रचलित होती. जेव्हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात होता तेव्हा या विचारधारेचा संस्थापक प्रमुख महावीर हयात होता. तो निगंठनाथ बुद्ध म्हणून ओळखला जात होता. महावीराचे मत असे होते की आत्म्याला गत जन्मीच्या पाप कर्मामुळे आणि या जन्मीच्या पाप कर्मामुळे पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून पाप कर्मापासून मुक्तीसाठी मनुष्याने तपश्चर्या केली पाहिजे. या जीवनात पाप कर्मातून मुक्तीसाठी महावीराने चातुर्य धर्माचे पालन करावे असे सुचविले. चातुर्याम धर्माचे पालन म्हणजे 4 नियमांचे पालन. हे नियम हिंसा न करणे, चोरी न करणे, मिथ्या वचन न करणे, अपरिग्रह आणि ब्रह्मचार्याचे पालन. बुद्धाचा त्याच्या समकालीनाप्रती दृष्टिकोन. बुद्धाने पूर्वोक्त समकालीन दार्शनिकांच्या विचारधारांचा स्वीकार केला नाही. त्याने या विचारधारा अकारणच नकारल्या नाहीत. तो म्हणतो, जर पूर्ण कश्यप आणि पगुद्य कात्यायन याचे सिद्धांत स्वीकारले तर मनुष्य कोणतेही पाप करण्यास प्रवृत्त होईल.
तो कोणालाही हानी पोहोचवण्यास प्रवृत्त होईल एवढेच नव्हे तर कोणतेही सामाजिक उत्तरदायित्व न स्वीकारता किंवा सामाजिक परिणामाची चिंता न करता कोणीही कोणाचीही हत्या करू शकेल. जर मख्खली घोषाल याचा सिद्धांत स्वीकारला तर माणूस नियतीचा दास होईल, तो स्वतःला मुक्त करूच शकणार नाही. जर अजित केश कंबलाचा सिद्धांत स्वीकारला तर माणसाला खाणे पिणे आणि मौज करणे याशिवाय दुसरे कामच उरणार नाही. संजय बेलपुत्ताचा सिद्धांत स्वीकारला तर जीवनाच्या कोणत्याही तत्वज्ञानाशिवाय मनुष्याचे जीवन निरर्थक निरुद्देश होईल. जर निगंठनाथ पुत्त याचे तत्वज्ञान स्वीकारले तर मनुष्याचे जीवन संन्यास आणि तपश्चर्या एवढेच सीमित होईल. ह्याचा अर्थ मनुष्याच्या इच्छा आणि स्वाभाविक प्रवृत्तीचा समूळ उच्छेद. अशा प्रकारे या दार्शनिकांनी प्रतिपादिलेले जीवनाचे मार्ग बुद्धाला स्वीकृत नव्हते. बुद्धाच्या मते हे विचार निराशावादी, असहाय्य आणि परिणामाची चिंता न करणाऱ्या माणसाचे विचार होते. म्हणून बुद्धाने अनंत प्रकाशाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. साधर्म आणि विरोध. बुद्धकालीन दार्शनिक आणि धर्म विचाराचे अध्ययन व विश्लेषण केल्यानंतर हे स्पष्ट होते की जेव्हा बुद्धाने आपल्या शासनाचा पाया रचला तेव्हा काही विचार, काही मान्यता याची लोकांच्या मनावर घट्ट पकड होती. हे विचार, या मान्यता अशा वेदांना स्वतःप्रमाणे मानणे, त्यांना निर्दोष मानणे, आत्म्याच्या मोक्षावर, मुक्तीवर श्रद्धा, उदाहरणार्थ आत्मा पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो, धर्म, संस्कार, विधी, यज्ञ, आहुती ही मोक्ष प्राप्तीची प्रभावी साधने होत असा विश्वास, चातुर्वर्ण्याधिष्ठित समाज संरचना ही आदर्श समाज संरचना आहे असा विश्वास, ईश्वर या सृष्टीचा निर्माण करता असून ब्रह्म हे सृष्टीचे मूळ तत्व आहे असा विश्वास, आत्मा आहे असा विश्वास, आत्म्याच्या संसर्गावर म्हणजे एका देहातून दुसऱ्या देहात आत्मा प्रवेश करतो असा विश्वास, कर्म सिद्धांतावर विश्वास, या जन्मात मनुष्याची परिस्थिती ही गत जन्मीच्या त्याच्या कर्मांनी निर्धारित होते असा विश्वास, आपल्या शासनाची तत्वे प्रस्थापित करताना बुद्धाने या परंपरागत विचारांशी आणि मान्यतांशी आपल्या पद्धतीने व्यवहार केला. निम्न विचार आणि मान्यता त्याने अस्वीकृत केल्या. मी कोण, मी कुठून आलो, मी कसा आलो यासारख्या निरर्थक कल्पना विलासात रममान होण्यास त्याने नकार दिला. त्याने आत्मसंबंधी सर्व मान्यता नकारल्या. त्याने आत्मा म्हणजे देह, आत्मा म्हणजे संवेदना, आत्मा म्हणजे संस्कार, आत्मा म्हणजे चेतना या सर्व मान्यता नकारल्या. काही धर्मशास्त्रांनी पुरस्कारिलेल्या उच्छेदवादी मतांना त्याने तिरस्कृत केले. त्याने नास्तिकवादी विचारांचा धिक्कार केला. वैश्विक विकासाच्या प्रक्रियेचा आरंभ स्रोत ज्ञात आहे हा विचार त्याने नकारला. ईश्वराने मनुष्य निर्माण केला आणि मनुष्य ब्रह्माच्या देहातून निर्माण झाला हा सिद्धांत त्याने नकारला. आत्म्याचे अस्तित्व एकंदर बुद्धाने दुर्लक्षले किंवा नकारले. त्याने काय परिवर्तन केले? त्याने कारण आणि परिणामाचा श्रेष्ठ सिद्धांत यांच्या शाखा व उपशाखा सहित स्वीकारल्या. त्याने जीवनाचा दैववादी सिद्धांत धिक्कारला. त्याने मनुष्य आणि या जगाचे भवितव्य ईश्वराने पूर्ण निर्धारित केले आहे याचा सिद्धांतही धिक्कारला. पूर्वजन्मीच्या कर्माचा परिणाम म्हणून या जन्मी
माणसाच्या वाटेला दुःख येते किंवा या जन्मीचे त्याचे कर्म निष्प्रयोजन ठरते, हा सिद्धांत त्याने नकारला. त्याने कर्माचा दैववादी सिद्धांत नाकारला. त्याऐवजी त्याने कर्मवादाचा वैज्ञानिक सिद्धांत प्रतिस्थापित केला. बाटली जुनी होती तर सुरा नवीन होती. संसरण आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश या सिद्धांताऐवजी त्याने संसरण विहीन असा पुनर्जन्माचा सिद्धांत प्रतिपादिला. त्याने आत्म्याच्या मुक्तीच्या किंवा मोक्षाच्या सिद्धांताऐवजी निर्वाणाचा सिद्धांत प्रतिपादिला. यावरून हे स्पष्ट होते की बुद्धाच्या शासनाचा सिद्धांत हा मौलिक सिद्धांत आहे. यात जे काही थोडे बहुत पुरातन सिद्धांताचे अंश आहेत त्यात एकतर परिवर्तन करण्यात आले आहे किंवा त्याची नवीन व्याख्या तरी करण्यात आली आहे. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.